नमस्कार मित्रांनो, मी शैलेश तुमचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मी आत्ता आज सोमवार आहे आणि अनावधानानं आमच्या शेजारी एक साप निघाला आहे, तर तो मी काढायसाठी मी चाललो आहे. तर यूट्यूब चॅनलला हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. तर या आजींच्या इथं साप निघलेला आहे. कुठे पाळलाय ना तुम्ही? अरे यार, कुठं दिसत नाहीये. हाय कुठं? हा इकडं वरती लपून बसलाय पत्र्याखाली. त्याला मांजराला घाबरला असेल कदाचित. खाली मांजर आहे त्यामुळं बाहेर येत नसेल. नराटी साप आहे, बिनविषारी साप आहे, पण तरी सुद्धा आणि याला दिसलं तर ते मांजर त्याला कदाचित पकडेल. हे बघा इथं, हे बघा दिसतोय खूप. हा बरं ऐक ना, हे दे ना, काहीतरी दे ना, पिशवी पिशवी. पुढे तरी ती लांब आहे ती. फेक येऊ का? आणखी गेला. हा जो साप आहे तो याला साधारणतः इंग्लिशमध्ये ग्रीन पीट वायपर म्हणतात आणि याला इंडियन पीट वायपर असंही म्हणतात. हा जो साप आहे तो विषारी आहे, फक्त प्राणघातक नाही. पण चावल्यानंतर तीव्र वेदना, उलटी होणे, थंडी वाजून येणे आणि सूज येणे अशा प्रकारचे लक्षणे दिसून येतात. हा रात्रीच्या वेळी छोटे बेडूक, पक्षी, उंदीर अशा प्रकारचे जे छोटे जीव आहेत तो खाऊन जगतो. माणसांना सहज चावतो जर त्याला त्रास दिला तर. त्याच्या डोळ्याच्या खाली पीट ऑर्गन असतात, ज्यामुळे त्याला उष्णता जाणवते. यांनी दंश केला तर तात्काळ रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं असतं. दंश केलेल्या रुग्णाला अँटीवेनम देणं गरजेचं असतं, पण कधीकधी लक्षणात्मक उपचार करणं सुद्धा सोयीचं ठरू शकतं. हा साप निसर्गाच्या दृष्टीने उपयुक्त असतो, कारण हा उंदीर आणि छोटे प्राणी खातो. शेतीचं नुकसान होत नाही. तर मित्रांनो, आपण ह्याला आता रेस्क्यू केलेला होता आणि आपण त्याला आता रिलीज करतोय. तर आपण हे जे दिसतंय ते सर्व हिरवळ आहे आणि अशा हिरवळीच्या ठिकाणी जिथं कुठं जास्त वस्ती नाही आहे अशा ठिकाणी आपण याला रिलीज करतोय. तर आपण याला इकडंच रिलीज करणार आहोत. आपण त्याला रिलीज केलेला आहे. चलो भाई जाओ अपने गाव. खरं तर मला साप पकडण्याचा काही एक्सपिरियन्स नाही आहे, तरीसुद्धा मी फुल सेफ्टीचे प्रिकॉशन्स घेऊन साप पकडतो. शक्यतो बिनविषारी असेल तरच मी रिस्क घेतो, अदरवाईज मी त्या गोष्टींवर मध्ये पडत नाही. सर्पमित्र असतात ते येऊन त्यांचं काम करतात. केलेलं आहे. जा भाई अपने घर जा जा जा. शंभो हर हर महादेव. महादेवांच्या कृपेने आपण आता त्याला रिलीज केलेलं आहे. हे बघा, तो आता जातोय त्याच्या घरी. चलो बाय 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 बाय. खूप सुंदर असा हिरवा हा करंटो बघा कसा जातोय आपल्या घरी. भारी वाटतंय. आज सोमवार आहे आणि श्रावणातला हा दुसरा सोमवार आहे आणि मला दर्शन दिलेलं आहे. साक्षात महादेवांनीच दर्शन दिलेलं आहे असं वाटतंय. ते बघा त्याच्या घरात चाललेलं आहे आता. हरणतो आहे, हरणतो. हे बघा त्याच्या घरात. कुठं
आणि हो, हा जो माझा आहे तो खरं तर रिलेशनने पुतण्या लागतो, पण माझ्या मित्रासारखाच आहे तो. तो सुद्धा सध्या आत्ता घरीच होता, त्यामुळं त्यांनी सुद्धा मला मदत केली त्याला रिलीज करायला. हा अक्षय नाव आहे, अक्षय हाय कर. हाय. हां, तर आता अशा पद्धतीने आम्ही आता घरी चाललो आहे. मित्रांनो हे बघताय ते आमच्या गावातलं महादेवांचं मंदिर आहे, गणेश मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. शंभो हर हर महादेव. ओम शंभो हर हर महादेव. हे बघा, ही इथून अशा पद्धतीत नंदीची मूर्ती आणि ही अशी नंदीची मूर्ती आणि हे महादेवांचं जुनं मंदिर आहे. अगदी सुंदर अशा वातावरणात हे बघा, चारी बाजूला. चलो, शंभो हर हर महादेव. तर अशा पद्धतीने आम्ही त्याला रिलीज केलेला आहे. हे बघा, आजूबाजूला काही वस्ती नाही आहे. इकडं रस्ता आहे खरं तर, पण इकडं काही वस्ती नाही आहे. त्या ठिकाणीच, अशा ठिकाणी आम्ही त्याला कदाचित त्याच्या घरीच रिलीज केलेला आहे. इथं ओढा वाहतो आहे, त्या ओढ्याच्या शेजारी आम्ही त्याला रिलीज केलेला आहे. तर असेच छोटे छोटे ब्लॉग्स मी बनवत जाईन, तुम्ही बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही माझे व्हिडिओज बघताय. थँक्यू सो मच. बाय बाय.